मैं तो राही तेरी मंजिल का, ओ मैं तो राही तेरी मंजिल का। नजरों में तेरी मैं बुरा सही, आदमी बुरा नहीं मैं दिल का, हो आदमी बुरा नहीं मैं दिल का। जाने वाली रुक जा, मैं तो राही तेरी मंजिल, हो मैं तो राही तेरी मंजिल। मारो रंगीनी लोग, आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं है रुकने का, समय नहीं है रुकने का। हो आगे चल नौजवान समय नहीं है रुकने का, समय नहीं है रुकने का। आगे चल नौजवान आगे, अरे पुढे जा। आता ही वेळ थांबण्याची नाही, अब ये समय रुकने का नाही है, हे सांगणारा संत म्हणजे कोण आहे? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. म्हणून जावे त्यांच्या मागे संत गरजुनिया सांगे, नाही तर मग आसारामही सारखे संत होऊन गेले. चार दिला संतांच्या दरबारात, ओ संतांच्या दरबारात खोट कारस्थान चालते, अन सोन्याचा पलंग त्यावर आसाराम झोपते, सोन्याचा पलंग त्यावर आसाराम झोपते. संतांच्या दरबारात ओ संतांच्या दरबारात खोट कारस्थान घालते, खोट कारस्थान घालते. सोन्याचा पलंग त्यावर आसाराम झोपते, आणि सोन्याचा पलंग त्यावर आसाराम झोपते, सोन्याचा पलंग त्यावर आसाराम झोपते. संतांच्या दरबारात, दरबार कोणाचा होता? संतांचा. पण आसाराम वाचण्यासाठी जेलमध्ये गेला. आणि ज्या माणसाची तुम्ही पुण्यतिथी करताय तो महान आत्मा तुकडोजी महाराज या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेला. एकदा टाळी वाजून द्या दोन माणसाही संतांसाठी. एक वाचण्यासाठी गेला त्याच्यासाठी टाळी नाहीये, पण जो देशासाठी गेला त्या माणसासाठी टाळी आहे. आणि तुमचं माझं प्रत्येकाचं शिरही जरी द्यायचं काम पडलं तरी आपलं शिरही कापून देशासाठी मेलं तरी वाईट नाहीये. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेलमध्ये कशासाठी गेले? अरे राष्ट्रपती भवनामध्ये भजन इंग्रजांना खडकावून सांगितलं. 1942चं आंदोलन जेव्हा आष्टी आणि चिमूर मध्ये झालं, हे भारत छोडो आंदोलन महात्मा गांधीजींचं होतं. आणि जेव्हा हे आंदोलन आष्टी आणि चिमूर मध्ये झालं तर तेव्हा या देशाचे आझाद हिंद सेनेचे महानायक सुभाषचंद्र बोसांनी जर्मन येथील बर्लिन रेडिओवरनं घोषणा केली, भारतातील आणि खास करून महाराष्ट्रातील आणि आमच्या विदर्भातील 2 गावं इंग्रजांपासून मुक्त झालेली आहे. आणि ते गाव होते चिमूर आणि आष्टी. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी भजन लिहिलं तिथे, अब काहे को धूम मचाते हो, अब काहे को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे आगे है नाथ हमारे, आगे है नाथ हमारे, आगे है नाथ हमारे. धूम मचाते हो, मचाते हो,
हो म्हटलं की स्टॉप. कारण 2020 काल महिलांनी विश्वकप जिंकला वाटे नाही.